डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष आहेत, ते भारतामध्ये एक सिटी निवडतात, पुणे, जिथं ते 5 लाखापेक्षा जास्त सेलेबल एरिया 2025 मध्ये लॉन्च करतायत. ब्लॅकस्टोन पुण्यामध्ये आलेला आहे. बिर्लानं भारतातला सगळ्यात पहिला प्रोजेक्ट पुण्यात लॉन्च केलाय. हा कॉन्फिडन्स शो करतो पुणे मार्केटचा. जी लोक अजूनही या भ्रमात असतील की मार्केट पडणार आहे, पैसे कमी होतील वगैरे वगैरे, तर आपण कोविड नंतर बघितलं 5 वर्ष गेली आता बघता. रिअल इस्टेट मध्ये ज्याला म्हणजे घर घ्यायचं आहे, जमिनीचा तुकडा घ्यायचा आहे, असं जर असेल, असे काही पर्याय आहेत की ज्याच्याकडे लिमिटेड पैसे आहेत, समजा 50,000 आहे, 1 लाख आहे, तरी त्याला रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करायची आहे. आता बरीच लोक आहेत ना, अंधाधुंद खुश आहेत की तुकडाबंदी लिगल झाली. तुकडाबंदी लिगल झाली याचा अर्थ तुम्हाला लिगली बांधकाम करायला परवानगी नाही. रेरा नुसता नंबर असून काय उपयोग आहे. तर जो कोणी डेव्हलपर होता त्या व्यक्तीने आपले 2x2 बोर्ड लावले तर रस्त्याच्या इलेक्ट्रिसिटी बोर्डला की R-झोन प्लॉट विकणे आहे. आता ते लिहिलंय, पण तुम्ही कागद बघणं गरजेचं आहे ना. ज्यावेळेस अग्रीमेंट करताना त्यावेळेस तुम्हाला अनेक्स्चर जोडलेले असतात, ABCDE, आणि कुठेतरी मध्ये एखादा क्लॉज असतो की यू आर गिव्हिंग अस कन्सेंट टू रिवाइज दी सँक्शन प्लान. दर आठवड्याला आपण बघतो अतिक्रमणाची कारवाई. आता मागच्या आपण 15 दिवसाखाली भेटलो त्या सिंजवडी पूर्ण साफ करून टाकलं, किंवा कुठे ना कुठे काहीतरी सुरूच आहे. मी स्टॅम्प ड्युटी भरली, रजिस्ट्रेशन भरलं, म्हणजेच काय आहे, जे नियम सरकारनं दिले होते ते तुम्ही फॉलो केले. डझंट मीन की सरकार येईल आता तुम्हाला वाचवायला. मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? मित्रांनो 3S टॉक या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये मी आपला होस्ट डॉक्टर विशाल बेदुरकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पुढे जाण्याच्या आधी अतिशय महत्त्वाचा आणि सुंदर पॉडकास्ट आहे आजचा. गप्पा आहे अन्न वस्त्र निवारा या विषयावरच्या सगळ्या आपल्या गप्पा आहेत. परंतु पुढे जाण्याच्या आधी तुम्हाला एक हंबल रिक्वेस्ट आहे. अजूनही चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे आपल्या संपूर्ण टीमचा उत्साह वाढतो आणि तुम्हाला असेच नवीन चांगले एपिसोड तुमच्यापर्यंत आम्ही देऊ शकतो. मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत रोहित गायकवाड सर. रोहित गायकवाड सरांसोबतच्या रिअल इस्टेटवरच्या गप्पा आपण याच्या आधी पण एका पॉडकास्टमध्ये ऐकलेल्या होत्या. त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. आणि आपल्या अनेक प्रेक्षकांनी याला प्रचंड डिमांड केली आणि आपण पुन्हा एकदा सरांशी भेटतोय. सर 3S टॉक पॉडकास्टमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. धन्यवाद सर. सर मागच्या वेळेस आपण जेव्हा गप्पा केल्या मला आठवतं तीही वेळ सकाळचीच होती, 8 वाजताची, आणि आजही आपण सकाळी 8 वाजताच भेटतो आहे. रिअल इस्टेटवर तुमचा तो पॉडकास्ट बघून खूप साऱ्या लोकांनी मला रिक्वेस्ट पाठवली होती की सरांना पुन्हा एकदा तुम्ही घ्या, आणि खास करून पुण्याच्या भोवताल जी काही रिअल इस्टेट आहे याच्यामध्ये अनेक लोकांना पुण्याच्या जवळपासच्या रिअल इस्टेटमध्ये कोणाला घर घ्यायचं आहे, कोणाला सेकंड होमसाठी लोक बघतात, पण पुरेशी माहिती नसते. बरोबर. आणि अलीकडच्या काळामध्ये पेपरमध्ये पिंपरी चिंचवडचं प्रकरण की अनेक बंगले पाडले, आता जवळजवळ 16-17 ठिकाणी तुम्ही आपण बोलत होतो त्यावेळेस सांगितलं की नोटिसा गेलेल्या आहेत लोकांना. म्हणजे माहिती नसल्यामुळे, अज्ञानामुळे जी घामाची त्यांचे पैसा आहे, कमाई आहे, ती बरेचदा चुकीच्या ठिकाणी जाते. बरोबर. असं होऊ नये. तुमचं पूर्ण आयुष्य तुम्ही याच्यामध्ये वाहून घेतलेलं आहे. तुम्ही मोठे ट्रेनर आहात, महारेराचे पण तुम्ही म्हणजे ट्रेनर आहात. मला पहिल्यांदा फक्त एक जनरल तुम्हाला साधा प्रश्न असा विचारायचा आहे की पुण्यामध्ये सध्याची रिअल इस्टेटची सिच्युएशन काय आहे? म्हणजे घर घ्यायचं आहे किंवा सर काय होतं की पुणे टायर 2 मध्ये येतं, अजूनही टायर 1 मध्ये आपण गेलेलो नाहीये. याचा अर्थ असा असतो की लोकसंख्या वर्सेस इन्फ्रा डेव्हलपमेंट. तर पुण्याची जी ग्रोथ आहे ही साधारण 5 किलोमीटर रेडियस पर इयर वाढते. म्हणजेच याचा अर्थ काय आहे की हिंजवडीमध्ये समजा 2024ला आपण बघितलं कुठवर लोक राहत होते, तर त्याच्या पुढच्या वर्षी साधारण पुढे 1.5-2 किलोमीटर असं ऑन एन ॲव्हरेज. सगळीकडे इक्वल 5 किलोमीटर जाणार नाही आपण सर्कल काढलं तर, पण ईस्ट आणि वेस्ट मध्ये ती जास्त जाते आणि नॉर्थ आणि साऊथ मध्ये कमी जाते, म्हणजे ती रेडियस कमी होतीये. तर याचा अर्थ काय आहे की गरजा खूप जास्त आहेत आणि म्हणजेच डिमांड जास्त आहे आणि सप्लाय कमी आहे. आता सप्लाय कमी आहे याचा अर्थ काय आहे की मागे काही कारणास्तव टेक्निकल आहे थोडंसं, EC मिळाला नव्हता बऱ्याच लोकांना आणि त्यामुळे मग प्रोजेक्ट लॉनचा रेशो हा कमी झाला. EC म्हणजे काय सर? एन्व्हायरमेंट क्लिअरन्स म्हणून एक प्रकरण असतं ज्याचं 2 लाख स्क्वेअर फीट पेक्षा जास्त मोठा सेलेबल एरिया आहे. त्या प्रोजेक्टला हे मॅन्डेटरी असतं आणि हे मिळणं एवढं सोपं नाहीये. लवासा ज्या कारणामुळे फेल झाला ती EC आहे. अच्छा. जिथं निसर्गाचे किंवा एन्व्हायरमेंटचे रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतात. मोर ऑर लेस काय होतं, पण पुणे जर आपण बघितलं तर असं देशाचं कॅपिटल सेंटर बनतंय की माझ्या अंदाजे 2028 ते 2030 मध्ये पुणे मुंबई एकत्र असेल सर.
अरे बापरे. हो. आता 28-30 मध्ये. हो, पुढच्या 3-5 वर्षामध्ये मॅक्सिमम आहे हे. पण ज्या पद्धतीने गव्हर्नमेंटचे इन्फ्रा प्रोजेक्ट लॉन्च झालेले आहेत त्या पद्धतीने जर तुम्हाला एक ढोबळमानानं सामान्य व्यक्तीला समजेल असं अर्थ सांगतो. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष आहेत आणि ते भारतामध्ये एक सिटी निवडतात, पुणे, जिथं ते 5 लाखापेक्षा जास्त सेलेबल एरिया 2025 मध्ये लॉन्च करतायत. म्हणजेच काय आहे, तुम्हाला माहिती असेल तर कोलते पाटील मध्ये ब्लॅक रॉकची जी सिस्टर कन्सल्टंट आहे ब्लॅकस्टोन म्हणून, बँगलोरला हेडक्वार्टर आहे, त्यांनी 66% स्टेक घेतले होते आणि आता मागच्या महिन्यामध्ये साधारण 14%, म्हणजे साधारण मेजॉरिटी 10-12% फक्त आता कोलते पाटीलकडे स्वतःचे स्टेक आहेत. ही पब्लिक लिमिटेड कंपनी सगळ्यात जुनी आहे पुण्याची आणि ती पब्लिक लिमिटेड आहे. याचाच अर्थ ब्लॅकस्टोन पुण्यामध्ये आलेला आहे. बिर्लानं भारतातला सगळ्यात पहिला प्रोजेक्ट पुण्यात लॉन्च केलाय. बिर्ला इस्टेटचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट पुण्यात लॉन्च आहे. अजून अदर सिटीज मध्ये कुठेही त्यांना रिस्क घ्यायची नाही. हा कॉन्फिडन्स शो करतो पुणे मार्केटचा. इलॉन मस्कचं ऑफिस पंचशील मध्ये आणि तो ॲटो हब शोधतोय, लँड एक्विजिशन चालू आहे बॅकग्राऊंड मध्ये. पुरंदर एअरपोर्ट थांबलाय, पण इकडं नाही ना, जी पनवेल कर्जत भागामध्ये 3री मुंबई आहे, मुंबई 3.0 म्हणते, तिथं फ्लाईट टेक ऑफ पण केलेली आहे. आता मधला जो मिसिंग लिंक आहे याचं उद्घाटन साधारण आता 7 ऑगस्टला आहे, गडकरी साहेबांच्या हस्ते. तारीख माहिती मागे पुढे होऊ शकते, पण ऑगस्ट महिन्यामध्ये. म्हणजेच काय, आपण पुण्यापासून मुंबईपर्यंत 1.5 तासात पोहोचतोय. आता एक्झाम्पल पकडू की बानेरचा एखादा व्यक्ती जर त्याला, आता हे जे एअरपोर्ट आहे नैनाचं, हे 3x मोठं आहे एक्झिस्टिंग एअरपोर्ट पेक्षा. आणि आपलं पुरंदर आहे हे मोठी डोमेस्टिक आहे, साईजनं मोठं आहे, पण तिथं सगळ्याच कंट्रीमध्ये जाण्याची येण्याची सोय नाहीये. तर कुठल्याही व्यक्तीला हे मुंबई कनेक्टेड जास्त प्रिफरेबल आणि प्रायोरिटी असेल, जेणेकरून तो 1 तासामध्ये त्या एअरपोर्टला पोहोचेल. आता याचा काय अर्थ आहे की बाबा हे का सांगतोय मी एवढं सगळं? पुणे रिंग रोड ज्याच्यावर माझी आता ड्युअल PhD सुरू आहे, तर तो इन्नर आणि आउटर असं 2 रिंग रोड आहे. ज्यावेळेस हे रिंग रोड अस्तित्वात दिसतील, ज्याच्यावरून गाड्या, म्हणजे प्रोबॅबली 2027 ची डेडलाईन आहे रिंग रोडला, डिसेंबर 2027, 1 वर्ष एक्सटेंड होईल 2028. मी जे काही सांगतोय ना, हे एक दुसऱ्याला खूप कॉम्प्लिमेंटरी आहे. आणि हे ज्यावेळेस इन्फ्रा डेव्हलप होईल त्यावेळेस पुणे नसेल आणि ते रेट नसतील. जी लोक अजूनही या भ्रमात असतील की मार्केट पडणार आहे, पैसे कमी होतील वगैरे वगैरे, तर आपण कोविड नंतर बघितलं 5 वर्ष गेली आता बघता अजून प्राइस काही कुठेच हालत नाहीये किंवा मनासारखे फ्लॅटच नाही मिळत. म्हणजे तुम्ही जर बाईंग सायकल बघितली, लक्षात घ्या, ज्यावेळेस इन्व्हेंटरी खूप जास्त असते त्यावेळेस बायर हा राजा असतो. म्हणजेच काय, मला 2 BHK 60 लाखात पाहिजे तर 60 लाखाचे खूप ऑप्शन्स आहेत, पण तसं होताना दिसत नाहीये. इथं अजूनही डॉमिनेशन कोण आहे, इन्व्हेंटरी करते की बाबा तुम्हाला 60 लाखाचा फ्लॅट पाहिजे तर तुम्हाला फिरावं लागतं 100 ठिकाणी. 60 लाखाचे फ्लॅट खूप जास्त रिकामे आहेत म्हणून तुम्हाला स्वस्तात ऑफर करत नाहीये सध्या तरी पुण्यामध्ये. आणि पुणे हे स्टेबल आहे असं म्हणू शकतो. इथं एकदमच लो पण येत नाही, एकदम हाय पण जात नाही, त्यातल्या त्यात प्रीमियम कडे खूप जास्त जात आहे पुणे. आणि टायर 2 सिटी, टायर 1 सिटी जी लोक येतात, आता गडबड कुठे सांगतो, मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास ही कॅटेगरी आहे ना, ही लॉला फॉलोच नाही करत माझ्या मते. म्हणजे गुंठेवारीचे प्लॉट, तुकडाबंदी, आता तुकडाबंदी कायदा आला, 15 जुलैला GR पण आला वगैरे वगैरे, पण ते शहरी लगतचे आहेत. आता शहरी आणि ग्रामीण कोण डिफाईन केलं? आपण बँकेत पण बघतो की ही बँकेच्या ATM वर लिहिलेलं असतं रुरल ATM आहे किंवा अर्बन आहे, याला डिफाईन केलेलं आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागात अजूनही चालू आहे, शहरी भागात त्याला वाव नाहीये. आता ही शहरी आणि ग्रामीण कोण डिफाईन केलं तर त्या लोकल ऑथॉरिटीची काहीतरी एक हद्द आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, नगरपंचायत असेल, काही असेल, तर त्या केसमध्ये तुम्ही कुठं प्लॉट घेतलाय. आता बरीच लोक आहेत ना अंधाधुंद खुश आहेत की तुकडाबंदी लिगल झाली. तुकडाबंदी लिगल झाली याचा अर्थ तुम्हाला लिगली बांधकाम करायला परवानगी नाही. तुकडाबंदी कायदा काय होता, जो आपला जमिनीचा तुकडा होता त्याच्यामध्ये शेती करण्यासाठी त्या जमिनीचा किती छोटा तुकडा असला पाहिजे हा नियम होता. त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला बांधकाम करता येतं. आता तुकडाबंदी कायदा 90% लोक या भ्रमात आहेत की तुकडाबंदी रेग्युलराईज की आता घर बांधू शकतो, असं नाहीये. तो तुकडा लिगल झाला म्हणजेच काय, आता 1 गुंठे तुम्ही शेती करू शकता. याचा अर्थ कुठेच असं लिहिलेलं नाहीये की तुम्ही त्याच्यावर लिगली कन्स्ट्रक्शन करू शकता. आणि मुद्रांक योजनेची अभय योजना म्हणून एक सुरू आहे की ज्यांचं रेव्हेन्यू मागे गुंठेवारी झाले होते, ज्यांनी
इलिगलचं लिगल केलंय, अच्छा, गुंठेवारीचं लिगलाइज केलंय, तर त्यांना ती अजूनही सवलत आहे. अभय योजना म्हणून आहे, गुगल केल्यानंतर तुम्हाला सापडू शकेल. ओव्हरऑल पुणे हे ग्रोईंग स्टेजमध्ये आहे. तुमचा जो क्वेश्चन आहे की पुण्यात सिच्युएशन काहीतरी कॉम्प्लेक्स आहे, याचं उत्तर एक असू शकत नाही. म्हणजे एकाकडे दर आठवड्याला आपण बघतो अतिक्रमणाची कारवाई. आता मागच्या आपण 15 दिवसाखाली भेटलो त्या हिंजवडी पूर्ण साफ करून टाकलं, किंवा कुठे ना कुठे काहीतरी सुरूच आहे. मागे त्या मोशीमध्ये 36 बंगले पाडले होते, त्याच्या अगोदर कुदळवाडी अतिक्रमण मुक्त केली होती, आणि प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे कारवाई सुरू आहे. तर ही कारवाई का होते? कारण कुठेतरी जे काही स्टँडर्ड रूल्स आहेत त्याला बायपास करण्याचा लोक प्रयत्न करतात. जर तुम्ही सगळंच क्लिअर असाल तर तुम्हाला कोण नाही हात लावू शकत. सर, ते 36 बंगल्याचं काय प्रकरण होतं? बेसिकली त्याच्यावर काय केलेलं आहे की इथंच गडबड झालेली आहे. आता कागदापेक्षा होर्डिंगला जास्त महत्व दिलंय. त्या बिल्डरने किंवा सो कॉल्ड जो कोणी डेव्हलपर होता त्या व्यक्तीने आपले 2x2 बोर्ड लावले तर रस्त्याच्या इलेक्ट्रिसिटी बोर्डला की R-झोन प्लॉट विकणे आहे. आता ते लिहिलंय, पण तुम्ही कागद बघणं गरजेचं आहे ना. बरोबर आहे की कागदावर कुठं लिहिलंय तू हे दाखव. बरं, लिहिलेलं तर असेल तुम्ही नदीच्या काठी आहे, ब्ल्यू झोन आहे. ब्ल्यू झोन म्हणजे काय? आता ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन याच्यामध्ये खूप कमी अंतर आहे. खूप लोकांना कन्फ्युजन असतं ब्ल्यू झोन म्हणजे काय. आता ब्ल्यू लाईन म्हणजे काय? बघा, एखाद्या वॉटर रिसोर्सेसमध्ये ते काही असू शकेल, धरण असेल, नदी असेल, तलाव असेल, समुद्र असेल, त्याच्या पलीकडे पूर कधी आलाय, अच्छा, 100 वर्षात जर एकदाच पूर आला असेल तर रेड लाईन असते, पण वारंवार तशी शक्यता असेल तर ती ब्ल्यू लाईन असते. म्हणजेच काय, गव्हर्नमेंटला काही अडचण नाहीये, पण ती जी जीवितहानी होणार आहे याची जबाबदारी गव्हर्नमेंटचीच आहे. त्यामुळे त्यांनी अलाव केलेलं नाही. कारण काय होतं, आपण एक विचार करा, एक कॉमन सेन्स आहे की एखाद्या नदी पात्रात किंवा इथं पाणी आहे तर मुरत असेल ना कुठेतरी. ज्यावेळेस तुम्ही फाउंडेशनला 10-20 फूट खोल जाता त्यावेळेस माती पूर्ण नरम आहे आणि त्याच्यावर स्ट्रेंथ घेऊ शकत नाही कुठलं स्ट्रक्चर. म्हणजेच काय, तुमचा फंडामेंटलच चुकीचा आहे ज्याच्या बेसिसवर तुम्ही उभा आहे. आणि मग गव्हर्नमेंट कडून अपेक्षा करतं की याला रेग्युलराइज करून द्या किंवा गुंठेवारी स्वस्तात. ही एक पळवाट आहे. मोठी काय आहे, अतिक्रमणाची कारवाई त्याच लोकांवर होते ज्यांनी नियम तोडलेले आहेत. आणि मला असं वाटतं की बघा, आपण एक कॉमन सेन्स आहे, एखादा मोबाईल घेतो त्यावेळेस 50 व्हिडिओ बघतो युट्यूबचे की याच्यात काय स्पेसिफिकेशन आहे. एखादा व्यक्ती गाडी घेतो त्यावेळेस 100 रिव्ह्यू बघतो, टेस्टिमोनियल्स बघतो, आणि तुम्ही प्रॉपर्टी लाखोंची घेताय आणि काहीच बघत नाही, असं होऊ शकत नाही. त्या व्यक्तीला माहित असतं, बायरला माहित असतं की मी इलिगल प्रॉपर्टी घेतोय, माझ्यावर ही पॉसिबिलिटी आहे. सगळ्याच्याच बाबतीत होईल असं नाहीये. म्हणजे मी कार घेतली, 100 लोक कार चालत, सगळ्याचाच ऍक्सिडेंट होईल याची गॅरंटी नाही ना. भले म्हणजे मर्सिडीज मधील मरणारी लोक पण आहेत आणि नॅनो मध्ये वाचणारे पण लोक आहेत. तर याच्यामध्ये कुठेतरी असं आहे की तुम्ही रूल्स फॉलो करा तर तुमच्यावर काही कारवाई होणार नाही. पण मोठी जर पुणे बघितलं तर खूप ग्रोईंग स्टेजमध्ये, एवढं रिटर्न्स आणि एवढं अप्रिसिएशन, एवढी डिमांड अख्ख्या भारतात कुठंच नाही. मी जसं सांगितलं की मी नेपाळमध्ये पण आता काम करतोय, तर मला नाही वाटत की बाबा तिथंही ज्या पद्धतीने रेट एक्सकेलेट झालेले आहेत किंवा वाढलेले आहेत तर लोकांना असा क्वेश्चन येतो की हे अफोर्ड करू शकतात का. पण लोकांना पाहिजे ते. बरोबर. आता तुम्ही 2 BHK जर एरिया बघितला 550-600 वर आणून ठेवलाय, 550-600 मध्ये नाही राहायचंय त्यांना 1 कोटी रुपये देऊन, त्यांना मोठा स्पेस पाहिजे. पण हे कॉम्पॅक्ट का करावं लागतं? कारण मग तिकीट साईज परवडत. सर, माझा इथं पुढचा प्रश्न असा येतोय की सर्वसामान्य माणसाला पुण्यामध्ये घर घ्यायचं आहे, बाहेरचा असेल, पुण्यातला असेल, कुठेही असेल, त्याने कुठल्या गोष्टी अशा 1-2-4 तरी महत्वाच्या गोष्टी तुमच्या मताने बघितल्याच पाहिजेत किंवा ती खात्री करून घेतली पाहिजे आणि ज्याच्याशिवाय पुढे गेलंच नाही पाहिजे असं? बरं, आता याच्यामध्ये 2 प्रकारची ऑडियन्स येऊ शकते, रादर 3 प्रकारची ऑडियन्स येऊ शकते. एक आहे जे अंडर कन्स्ट्रक्शन घर बघतायत, तर त्यांनी रेरा फॉलो केलंच पाहिजे. रेरा वेबसाईटवर जा. रेरा नसेल तर घेतलं नाही पाहिजे. रेरा नसेल तर आता तरी अंडर कन्स्ट्रक्शन शक्यच नाही, कारण 2016 पूर्वी काही लूप होल्स होते ज्याच्यामध्ये रेरा बायपास केला जायचा, बिंग अँड रेरा टेनर. आम्ही ते स्टडी केलं. आता रेरा बायपास करणं शक्य नाहीये आणि ते मॅन्डेटरी आहे. दुसरी गोष्ट, रेरा नुसता नंबर असून काय उपयोग आहे? म्हणजे काय आहे की तुमच्याकडे एक रेरा नंबर आहे पण तिथं व्ह्यू डिटेल्स म्हणून ऑप्शन असतो. आणि व्ह्यू डिटेल्स केले की तुम्हाला तिथं लिटिगेशन आणि कंप्लेंट्स दिसतात. एखादा बिल्डर आहे ज्याच्यामध्ये माल विकलाय पण तो देतच नाही, पण तो रेरा रजिस्टर्ड आहे. म्हणजेच काय, तुम्ही या 2 गोष्टी जर फुल्ली फोकस होऊन बघितलंय की व्ह्यू कंप्लेंट्स असा एक सेक्शन असतो आणि लिटिगेशन रेराच्या वेबसाईटला मिळतं. आपल्याला वेबसाईटवर जो नंबर असतो, सर्च प्रोजेक्ट असं गुगल करा, महारेरा सर्च प्रोजेक्ट, एक नंबर येईल, एक लिंक येईल, तिथं म्हणतं की एंटर प्रोजेक्ट
रेरा नंबर, तर तिथं तो नंबर दाखवा जो बिल्डर कडून ब्रोशरवर, होर्डिंगवर, डिजिटल ऍड मध्ये मिळतो. ओके केलं की व्ह्यू डिटेल्स म्हणून ऑप्शन येईल. त्या व्ह्यू डिटेल्सला क्लिक केलं की त्याच्यामधले सगळे डॉक्युमेंट्स पण तुम्ही बघू शकता की याचं सँक्शन किती मजल्याचं आहे, यानं सॅम्पल ड्राफ्ट मध्ये काय लिहिलेलं आहे वगैरे वगैरे. म्हणजे आता तो सांगतो त्याच्यावर विसंबून राहायची गरज नाही. आता कोणावरच डिपेंडन्सी नाहीये सर. म्हणजे ऍडव्होकेट पण असावा असं काहीच गरज नाहीये. तुम्ही नेकेड आहे ना, म्हणजे सिम्पल ज्याला काहीच कळत नाही तो व्यक्ती सुद्धा बघू शकतो ना. इथं 10 लिटिगेशन दिसतंय, इकडे कोर्ट केस चालू आहे, तर त्याला पड्यात पडूच नाही साध्या माणसानं. एकदम खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि मग तुम्ही डॉक्युमेंट्स डाउनलोड करू शकता. 2,500-3,000 रुपये टायटल सर्चला जातात. स्वतःचा टायटल सर्च घ्या. बरेच लोक काय करतात, बँक लोन घेतोय, बँकेचं करेल, हे करेल, ते करेल. इंडिव्हिज्युअल अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये हा एक खूप मोठा ऍटिट्यूड आहे की म्हणजे सगळंच नशिबाच्या भरोश्यावर सोडलं जातं, जे नाही करायला पाहिजे. म्हणजे लँड मध्ये बरीच लोक ड्युअल टायटल सर्च घेतात. रेडी पोझिशन रिसेल मध्ये टायटल सर्च घेतला जातो आणि मग लोकांची रिस्क कमी होते. पण अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये काय होतं की दिसायला काहीच नसतं बिल्डिंग. एक तर तुम्ही फ्लॅट कसा घेताय, बरीच लोक आहे ना, आता वास्तू ठीक नाही, वास्तूचं फॅड एक जास्त वाढलं, आतापर्यंत नव्हतं. म्हणजे मी ICICI मध्ये करिअर चालू केलं तर 2012 पासून 22 पर्यंत तरी मला काही तेवढं वास्तू प्रिफरन्स दिसला नाही. पण या मागच्या 2-3 वर्षामध्ये वास्तू किंवा याच्या क्रिस्टल्स किंवा रेकी हिलिंग किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन या गोष्टी फार तीव्रतेने लोक फॉलो करताना दिसत आहेत. स्ट्रिक्टली रिजेक्शन होतात मोठ्या मोठ्या ब्रँडचे, कितीतरी इन्व्हेंटरी पडू नये चुकीच्या वस्तूमुळे. तर वास्तू प्रिफरन्स जर तुमचा असेल तर तुमच्याकडे अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये चॉईस आहे. रेडी पोझिशन रिसेल मध्ये ती शक्यताच नाहीये. बरं, ठीक आहे. आता अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये अजून काय, ब्रँड क्रेडिबिलिटी गुगल करा, त्याचे तुम्हाला ऑडिट रिपोर्ट, बॅलन्स शीट सगळं दिसतं. प्रायव्हेट लिमिटेड वेगवेगळ्या साईटवर कोण कॅश फ्लो कसा मेंटेन करताय, कुठल्या प्रोजेक्टवर किती लोन आहे, त्यांचं रिपेमेंट काय, सगळं दिसतं. थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. म्हणजेच काय आहे की आपण ज्या क्षेत्रामध्ये किंवा ज्या तिथं लाईफ टाईमची इन्कम लावतोय, आपण हारलो तर पूर्ण हरणार आहे, जिंकलो तर मग लाईफ टाईमची ऍसेट असेल. तर त्या केसमध्ये थोडंसं एक्सपर्ट ऍडवाइस, थोडे 2-4 विचार करून डिस्कशन करणं, चेक करणं फक्त रेअर आहे. म्हणजे काही विशेष नाहीये असं मला वाटतं. रिसेलमध्ये तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स बघा, ज्याचं नाव प्रॉपर्टी टॅक्स किंवा MSEB बिलवर आहे, इलेक्ट्रिसिटी बिलवर, त्याच व्यक्तीला आपण बोलतोय का बघा. बऱ्याच वेळेस पॉवर ऑफ अटर्नी दिलेले असतात, ते एक्सपायर्ड असतात, कोणतं काहीतरी लिटिगेशन करतं आणि मग तुम्हाला पण त्यातल्या त्यात रिसेलमध्ये तुम्ही जी प्रॉपर्टी घेताय ती कशी आहे ही एक्झॅक्ट कळतं. म्हणजे तिथं अंडर कन्स्ट्रक्शनला काहीच इमॅजिन करता येत नाही की माझी वॉल काय होतं. एक फक्त केस स्टडी सांगतो. बिल्डरच्याच ऑफिस मधला माणूस आहे, मला अचानक फोन आला की मी प्रॉपर्टीसाठी प्रीमियम PLC चार्जेस दिलेत, प्रीमियम लोकेशन चार्जेस. म्हणजे मला माझ्या बाल्कनीतून बरोबर समोरचा पोडियमचा गार्डन व्ह्यू मिळणार होता. आता तिथं रस्ता बनवलाय. बरं, तर एक लक्षात घ्या, रस्ता म्हणजे फिरणार रस्ता, एक मजला पार्किंग वाढवली, आता हा वर गेला आणि पोडियम गार्डन खालीच राहिलं, ज्याच्यासाठी त्यानं 3 का 3.5 लाख रुपये एक्स्ट्रा दिले होते. आता ते लोक काय म्हणतात की तुम्हाला ते परत देऊ, पण तो खालचा फ्लॅटच नाही ना, आता तिथं पार्किंग आहे. बरोबर आहे. बरं, हे का झालं त्याच्या विदाऊट नॉलेज मध्ये, तर ज्यावेळेस अग्रीमेंट करताना त्यावेळेस तुम्हाला अनेक्स्चर जोडलेले असतात, ABCDE, आणि कुठेतरी मध्ये एखादा क्लॉज असतो की यू आर गिव्हिंग अस कन्सेंट टू रिवाइज द सँक्शन प्लॅन ऑन बिहाफ ऑफ अस. ते आपण करून टाकतो. बघा, प्रत्येक गोष्ट निगोशिएबल आहे. या जगामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाहीये जी निगोशिएबल नाहीये. तुम्हाला बाकीच्या सगळ्यांसाठी एकच क्लॉज आहे असं नाही ना. तुमचं पेमेंट शेड्यूल वेगळं असू शकतं, तुमच्या प्रायोरिटीज सगळीच लोन घेतात असं नाहीये. तुमचं डाऊन पेमेंट आहे, तुमचं पेमेंट मागे पुढे होणार आहे. तुम्ही हे निगोशिएट करा. निगोशिएशन इज द बेस्ट वे की ज्याला तुम्ही रिग्रेट, म्हणजे म्हणतात ना की आपण पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये, तर ते निगोशिएशन फक्त पैशाचं नसतं. टर्म्स, कंडिशन्स, तुमचे लॉज, लिगल रूल्स, त्याच्या अगेन्स्ट मिळणारा परतावा. म्हणजे डिले झालं तर मला काय मिळणार आहे. तिथे 9% लिहिले, 9%वर तुम्ही हॅपी आहे का नाही. तुमचं लोनच 10%चं आहे समजा, तुम्ही ऍटलिस्ट ते कव्हर होईल व्याज आणि चक्रवाढ व्याज, एवढं तरी 12-18% क्लॉज असला पाहिजे. शेवटचं सांगतो, लँड ची डिमांड भयानक वाढलेली आहे. परवा मी कर्जतला रॉ मटेरियल घेण्यासाठी, म्हणजे कच्चे असे जमिनी घेण्यासाठी गेलो होतो. तिथं 45 लाख रुपये गुंठा चालू आहे सर. म्हणजे जी जमीन मी 26 लाख रुपये एकरी बघितली होती 1 वर्षापूर्वी, 45 लाख रुपये गुंठा. येणे करून त्यानं लेआउट केलाय आणि तो विकला जातो. याचाच नवल वाटलं मला. म्हणजे जर आपण गुहागरला बघितलं तर काही दिवसांपूर्वी मी, म्हणजे साधारण मागच्या होळीला गेलो होतो,
त्यावेळेस 8 लाख रुपये एकरीनं मी एक प्लॉट बघितला होता समुद्राचा 360 व्ह्यू. आणि काल परवा मला एक फोन आलाय, तो म्हणतो 1.25 कोटी रुपये एकर. म्हणजे ही जी क्रेज आहे किंवा ही जी डिमांड आहे, शेवटी लँड ही लिमिटेड आहे, रेअर आहे आणि त्याची डिमांड वाढणार. त्यामुळं ज्या लोकांना हॉरिझॉन्टल स्टेटमध्ये राहायचंय, म्हणजे तुमच्या क्वेश्चन मध्ये जी लोक बंगला किंवा रो हाऊस, फार्म हाऊस या कॅटेगरी ऑफ रिअल इस्टेटसाठी विचार करतायत, त्या लोकांनी लवकरात लवकर फायनलायझेशन करावं, कारण तीच वस्तू त्यांना 2x 3x किमतीला विकत घ्यावी लागेल. बरोबर आहे. म्हणजे त्या पद्धतीने त्यांनी तो विचार करून उद्या किती किंमत वाढू शकते याचा पण त्याला अंदाज आला पाहिजे. बघा, किंमत हा सेकंडरी आहे माझ्या दृष्टीने, पैसा ऑलवेज सेकंडरी आहे, वेळ इम्पॉर्टंट आहे. म्हणजे समुद्राचा व्ह्यू असणारा कॉर्नर कधीतरी संपणार आहे आणि तुम्ही म्हणजे जी वस्तू देताय, पण समोरच्याने विकायचंच नाही ठरवलं तर तुमच्याकडे कितीची ऑफर आहे मॅटर नाही करत. त्याला जर विकायचंच नसेल, तो व्ह्यू त्याला सोडायचं नाही. शेवटी जागा लिमिटेड आहे ना, तुम्ही मॅन्युफॅक्चर करू शकत नाही, तुम्ही डेव्हलप करू शकत नाही त्याला. तर म्हणजेच काय आहे की तुम्हाला आज जे मिळतंय या आजच्या ह्याच्यात बरेच लोक ना म्हणजे विनाकारण चर्चा करण्यात किंवा स्वस्त प्रॉपर्टी शोधण्यात, स्वस्तपेक्षा मी म्हणतो चांगली शोधा. सर, ज्यांना जमीन घ्यायची आहे किंवा जमिनीमध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यापैकी अनेक लोकांचं असं एक म्हणजे भ्रम म्हणू आपण त्याला, तो असतो की गव्हर्नमेंट आपण खरेदी करतो म्हणजे सगळं वैध आहे. असं आहे का? ॲक्च्युअलमध्ये गव्हर्नमेंट खरेदी जरी तुमची होत असेल तरी तुम्ही त्या सगळ्या गोष्टींसाठी ते वैध आहे असं म्हणू शकतो का आपण? वैध म्हणजे कशासाठी? ओनरशिप असेल तर खरेदी ओके आहे, पण त्याच्यामुळे तुम्हाला बाकीच्या परमिशन्स मिळतील अशी गरजेची नाहीये. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल समजा आता ज्या बघा रिअल इस्टेटमध्ये जर माफिया असेल तर तो फक्त लँडमध्ये आहे. फ्लॅटमध्ये तुम्हाला कोण त्रास देताना दिसणार नाही की येऊन कब्जा केलाय फ्लॅटवर असं, हे खूप रेअर आहे. म्हणजे 1-2% वर आहे. 98% माफिया लँडमध्ये. काय? कारण फंडामेंटल्स, रॉ मटेरियल आहे ते कुठल्याही कन्स्ट्रक्शनचं. एखादी जुनी बिल्डिंग असेल, रिडेव्हलपमेंट असेल तर लँडच उरते, बिल्डिंगचा तर चुरा होतो, भुगा होतो, आणि परत त्याच लँडवर नवी बिल्डिंग उभा राहते. म्हणजे त्याची एक लाईफ आहे. 35-40 वर्ष झाली की ती स्ट्रक्चर संपणार आहे. आता तुमच्या क्वेश्चन कडे येतो, एखादी प्रॉपर्टी तुम्ही कागदावर ओन करता म्हणजे ती तुमची झाली असं होत नाही. अच्छा. याच्यामध्ये बरेचशा गोष्टी आहेत. आपल्याकडे फेरफार हा ओनरशिपमुळे होतो. एक तर हिंदू वारसा हक्कानुसार होतो, किंवा खरेदी विक्रीने होतो, किंवा मग कोर्टाच्या आदेशाने होतो. ह्या 3 सोडून असं काही होत नाही. मी नोटराईज केलं, कागदावर हे दिलं ते दिलं, त्याच्यामुळे फार तर लिटिगेशनचा स्कोप तयार होतो. आता ज्या वेळेस आपण बोलतोय की बाबा मी खरेदी केली, मग तुम्ही कागदावर ओनर झाले ना. ओके. तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरली, रजिस्ट्रेशन भरलं, म्हणजेच काय आहे, जे नियम सरकारनं दिले होते ते तुम्ही फॉलो केले. डझंट मीन की सरकार येईल आता तुम्हाला वाचवायला. शेतकऱ्यांना अतिक्रमण केलं, शेजारच्यानं अतिक्रमण केलंय, किंवा तुमच्या जागेमध्ये काहीतरी कमी जास्त निघलं, तुमच्या जागेवर रिझर्वेशन पडलं. आता ज्या जागेवर रिझर्वेशन पडतं ते कोण ना कोण कधी ना कधी तर खरेदी केलेलीच असेल ना. बरोबर. त्यांचा काही दोष आहे. म्हणजे काय आहे, हे पार्ट ऑफ बिझनेस आहे, हे पार्ट ऑफ लाईफ आहे की तिथं थ्रेट रिस्क आहेच प्रत्येकाला. असं आता बऱ्याच लोकांना मी ज्यावेळेस डिस्कस करतो ड्युरिंग वर्कशॉप्स किंवा हे, त्यांच्या पहिल्या पिढीने कुठे तर जमीन घेतली ती आता त्यांना सापडतच नाही. अरे मग तुम्ही फिरकणं, जर तुम्ही एखादी ऍसेट घेताय तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष देणे तुमचं काम आहे, दुसऱ्यांचं काम नाहीये ते. सिक्युरिटी गार्ड ठेवा, कंपाऊंड वॉल मारा, 8-10 महिन्यामध्ये एखादी चक्कर मारा. लँडमध्ये या गोष्टी बघायला मिळतात सर सर्रास. आणि काय होतं की अगदी माझ्याकडे 100 वर्ष पुराणं वतनपत्र घेऊन येतात की बाबा माझ्या आजोबाच्या भावानं फसवलं होतं वगैरे, आणि आम्हाला आता ती लँड पाहिजे. कारण लँडची कॉस्ट ज्या पद्धतीने वाढते किंवा ओनरशिप घेण्यासाठी जो डिमांड आहे ती खूप जास्त आहे कम्पेअर टू अवेलेबल सप्लाय. तर याच्यामध्ये हे असं राहणारच आहे. सर, पुन्हा एक बेसिक प्रश्न, ज्यांना गुंतवणूक करायची आहे, खास करून अनेक लोकांना असं वाटतं की आपण लँडमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. दुसरीकडे अनेक लोकांना असंही वाटतं, तुम्ही आता जसं सांगितलं तसं, की लँड नको, आपण फ्लॅटमध्ये जाऊया, ते सोपं पडतं. तर हे कम्पॅरेटिव्हली दोन्हीची गुंतवणूकमध्ये काय फरक आहे? ज्यांना सेकंड होम किंवा फक्त जस्ट गुंतवणूक म्हणून करतात अनेक लोक. मागच्या आठवड्यामध्ये एक दिल्लीचा म्हणजे इंडस्ट्रियलिस्ट आहेत ते, त्यांची जवळपास वेअर हाऊसिंग 35 एकरवर आहे आणि 6 कॉलेजेस, म्हणजे महिन्याला ते 17 कोटी विथड्रॉ करतात. याच्यावरून तुम्ही त्या पर्सनॅलिटीचा अंदाज घेऊ शकता.
त्यांनी 25,000 रुपये भरून माझ्याकडे अपॉइंटमेंट बुक केली होती आणि त्यांचा क्वेश्चनच हा होता की मी जिथं पैसे लावतोय हे व्याजापेक्षा कमी आहे. बँक लोन 9% घेतोय आणि मला रिटर्न्स 5 आणि 6% मिळत आहेत. त्या प्रिलीज प्रॉपर्टी आहे कमर्शियलमध्ये किंवा रेसिडेन्शियलमध्ये तर अगदी 1-1.5% 2% आहे. बरोबर. तर या केसमध्ये माझं म्हणणं आहे की जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर लँड सोडून कुठलाच ॲसेट क्लास प्रॉपर्टीमध्ये अवेलेबल नाही. जो हे 14-15% आहेत ना, ही बकवास आहे. मी स्पष्ट बोलतो. कारण का याच्यात तुम्ही टॅक्सेशनच पकडत नाहीये. हे तर फक्त इन्कमिंग फ्लो आला. आता आलेल्या पैशावर तुम्हाला 30% इन्कम टॅक्स द्यायचा आहे, कॅपिटल गेन द्यायचा आहे जर विकलं तर, प्लस तुमचं अदर GST वगैरे 18%, 30% ना 18%, 48% आलेल्या पैशातून तुमचे वाया जात आहेत. वाया म्हणजे गव्हर्नमेंटला जात आहेत. तर मग तुम्ही किती टक्क्यावर, जी ऍसेट 14% दाखवते ना ग्रॉस यील्ड, ती 5 आणि 6% पण नाहीये नेटमध्ये. जर सगळं खर्च मायनस केला आणि माझ्या खिशात किती उरतं हे बघायचं. सिंपल असतं. जुन्या काळात काय करायचे लोक, वहीवर लिहायचे की बाबा एखादी डायरी असायची त्याच्यात लिहायचे की मी एवढे खर्च केले, एवढे मला मिळाले. तो होता खरा हिशोब. आता काय झालेलं आहे की लोकांना दिसतंय रेंट एवढं येतंय, अरे पण मेंटेनन्स, प्रॉपर्टी डिप्रिसिएशन, कॉस्ट, इन्कम, जे रेंट घेतोय त्याच्यावर पण इन्कम टॅक्स आहे वगैरे वगैरे, हे मायनस करा ना तुम्ही. लायबिलिटी पर्यंत कोण जातच नाहीये. त्यांना ते इथंच हॅप्पी आहेत की बाबा मला 14% मिळतात. आणि इव्हन हे सगळ्याच ऍसेट क्लासमध्ये म्युच्युअल फंडात हीच बोंब आहे. मी, माझा एक मित्र आहे, खूप मोठ्या अमेरिकन कंपनीमध्ये बिझनेस कन्सल्टंट आहे. त्याला विचारलं, त्यानं 50 लाखाचा पोर्टफोलिओ करून ठेवलाय म्युच्युअल फंड. आणि हे मी म्हणलं आता ह्याच्यातून मिळणार किती तुला? तो म्हणला की 20-1 कोटी रुपये. मी म्हणलं याच्यावर टॅक्स लागतो का? हो लागतो. किती लागतो? 42% बसेल. अरे म्हणलं मग आता मायनस कर बरं किती आहे. तू 20 वर्षानंतर 42% आणि ह्याची व्हॅल्यू ऑफ मनी काढ. आणि बघितलं तर तो -9% मध्ये. 20 वर्षानंतर त्याला -9% रिटर्न्स मिळणार आहेत जर आम्ही एक्सेल मध्ये कॅल्क्युलेट केलं तर. मी म्हणलं तू आज लँड घे आणि विसरून जा, मुलं बघतील त्यावेळेस ती किती 1000 कोटीला असेल. बरोबर. म्हणजेच काय आहे, हे काय होतं की का सोपं नाहीये. लँड ही एंट्री एवढी इझी नाहीये ना सर. म्हणजे शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड, SIP तुम्ही 500 रुपयात सुरू करू शकता. गोल्डला 1 ग्रॅम घेतलं 5000 रुपयात मिळवू शकता. म्हणू शकता की मी इन्व्हेस्ट केले आणि 1 ग्राम घेऊन ठेवली रिंग 24 कॅरेट वगैरे. आपण तसे 5000 प्लॉट आणि फ्लॅट नाही मिळत. म्हणजेच काय, ही चांगली गोष्ट आहे. इथं तुम्हाला स्टेबिलिटी जास्त मिळते जिथं कॉम्पिटिशन कमी असतं. मोनोपॉली आहे ना ही. आणि ही स्टेटस सिम्बॉल आहे. उद्या तुमच्याकडे 1 कोटीचा पोर्टफोलिओ आहे, कोण पोरगी नाही देणार, कारण दुसऱ्या दिवशी तो 0 असायची शक्यता आहे. आणि जर तुम्ही ऍसेट ओन करताय तर पुढची जनरेशन सेफ झाली. तुम्ही मेल्यानंतर पण तुमचं नाव राहणार आहे सातबाऱ्याला. इकडं काही सांगू शकत नाही जर बँकच डुबली तर. म्हणजे काय आहे, डिजिटलच्या युगामध्ये पेशन्स नावाचा हा प्रकार संपलेला आहे. पण सेफ आणि सिक्युअर, शेवटी रिस्क सगळीकडेच आहे. बघा, सोनं घेतलं चोरी होऊ शकतं. म्युच्युअल फंड ज्याच्यात पैसे टाकतोय ते कोण कंट्रोल करते तुम्हाला माहितच नाही. डबा ट्रेडिंग होतीये, मॅनिप्युलेट झालाय, कंपनीज बंद पडली वगैरे. मी मागे एका व्यक्तीला भेटलो जे IPO मध्ये साधारण 40 वर्ष काम करतात. MSME चे IPO ते लॉन्च करतात. बरं. मी म्हणलं सर विश्वास का नाही ठेवत? ते म्हणतात ते बनवलेच फसवण्यासाठी आहेत. अरे बाबा. हा, म्हणजे IPO पब्लिकचे पैसे उचलून ती कंपनी लॉसमध्ये दाखवतात 3-4 वर्षानंतर बंद करून टाकतात आणि गेले पैसे. तुमची 500 रुपये किंवा 1000 रुपये एकेकाने टाकले, पण अशी 1 लाख लोक आहेत किंवा 1 कोटी लोक आहेत जिथे IPO मध्ये पार्टिसिपेट करतायत. पण लँडमध्ये तसं नाही ना. लँडमध्ये तुम्ही बघा, लिटिगेशन हा एक प्रकार आहे, नो डाऊट, ती रिस्क आहे. म्हणजेच काय, याचा अर्थ तुम्ही ड्यू डिलिजन्स करा ना. तुम्हाला कोण बंदूक ठेवून सांगितलं की तेच घ्या? बरोबर. तुम्ही ज्याच्यात तुम्हाला वाटतं त्या पद्धतीने टर्म्स करा. 1 ऍडव्होकेट नाही 4 ऍडव्होकेट कडे जा. 10,000 रुपये घ्या. 1 पब्लिक नोटीस नाही 4 पब्लिक नोटीस द्या. बरोबर. एक चांगला कन्सल्टंट अपॉइंट करा आणि मग रिस्क फ्री ऍसेट घ्या. एकदा ओन केली की मग संपला विषय. बरोबर. माझ्याकडे एक चांगले गृहस्थ आले होते, ऍडव्होकेट आहेत ते, खूप मोठे पॉप्युलर आहे सोशल मीडियाला. ते म्हणे की माझ्याकडे एक केस आली, ज्याने विकली त्यानंच परत रिवर्ट केस केली की मला फसवून ही जमीन माझ्याकडून घेतली. आता त्यानं खरेदी केली आहे, कॅमेरा समोर जाऊन थंब दिलाय रजिस्टर समोर, आणि त्याचं तिथं लिहिलेलं आहे की मी दारूच्या नशेत होतो वगैरे वगैरे. अच्छा. म्हणजे काय आहे की सगळीच लोक चांगली नाही मिळू शकत. आपण मिक्स क्राऊड मध्ये राहतो. आयुष्य आपलं असंच आहे की जो दिसायला चांगला दिसतोय कदाचित त्याची नियत एकदम इंटेन्शन चुकीची आहे, आणि जो तुम्हाला वाटतोय की तो गुंड बिंड आहे तो एकदम साधा सरळ मार्गी माणूस असू शकतो. दिसण्यावर जाऊ नका. बेसिक काय आहे, फंडामेंटल्स रूल्स काय सांगतात त्याला फॉलो करा, तुम्ही सेफ राहाल. बरोबर. सर, ज्यांना घर घ्यायचं आहे, खास करून पुण्यात घ्यायचं आहे,
त्यांच्यासाठी कुठला एरिया असं तुम्ही सजेस्ट कराल की या एरियामध्ये? किंवा माझं सजेशन असेल सर की तुम्ही ईस्ट किंवा वेस्ट या 2 डिरेक्शनच घर घ्या. म्हणजे ईस्ट मध्ये येतं वाघोली, खराडी, त्यातल्या त्यात मुंडवा, केशवनगर, धानोरी, विश्रांतवाडी. मागच्या पण याच्यात सांगितलं मी, चरोली इज दी नेक्स्ट बानेर बालेवाडी. चरोलीमध्ये IT पार्क सँक्शन झालेलं आहे, मोठे रोड्स आहेत, खूप मोठे ब्रँड्स आलेले आहेत तिथे. तर डेव्हलपमेंट फॉर शुअर चांगली आहे तिथे, अफोर्डेबल मिळू शकतं. म्हणजे ज्याचं बजेट 2 BHKचं 50 लाख आहे तर त्या व्यक्तींनी विश्रांतवाडी, चरोली, धानोरी या भागामध्ये बघावं. खराडी आणि हे थोडंसं कॉस्टलियर आहे, पण तुम्ही जर मांजरी खुर्द किंवा या भागात गेलात तरी पण तिथं मिळू शकतं. आणि वेस्टमध्ये मग हिंजवडीच्या पुढे तुम्ही जाऊ शकता, लवळे, पिरंगूट किंवा या भागात जर गेलो आपण तर चांदखेड या भागामध्ये पण बघू शकता. मामोडीपर्यंत गोदरेजनं प्रोजेक्ट केलेला आहे. ज्यावेळेस मोठे ब्रँड प्रोजेक्ट करतात ना, हा एक सोपा आणि कॉन्क्रीट बुलेट प्रूफ ठोकताळा असतो की तिथं डेव्हलपमेंट होणार आहे. एखादा मोठा ब्रँड असाच नाही जात तिथे, बरोबर, कारण मग त्या ज्या लोकांना अट्रॅक्ट करतात, फॉर एक्झाम्पल ब्रँडेड वस्तू वापरणारा व्यक्ती आहे, गोदरेजकडे जी बायर कॅटेगरी आहे ती वेल एज्युकेटेड आहे, हाय प्रोफाईल आहे. मग त्या लोकांना जर इन्फ्राचा त्रास झाला, कच्चे मातीचे रोड आहेत आणि त्यांच्या मर्सिडीज त्या चिखलातून जातील असं होऊ शकत नाही. त्यांचं तसं बॅकग्राऊंडला कॅल्क्युलेशन असतं आणि त्याप्रमाणे ती लोक डेव्हलपमेंट करतात. सर, जेव्हा आपण घर घेतो किंवा जमीन घेतो, 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या, तर कुठले कुठले डॉक्युमेंट्स चेक केले पाहिजे, त्याची चेकलिस्ट काय असू शकते? घर घेताना 2 गोष्टी आहेत. एक अंडर कन्स्ट्रक्शन असतं ज्याच्यावर रेरा ऍप्लिकेबल आहे. एक रिसेल असतं जे ऑलरेडी तुम्ही कुठली तरी सोसायटीमधली, इस्टॅब्लिश सोसायटीमधलं एखादं घर घेता. आणि तिसरं आहे जमिनीमध्ये पण एक एनी येतं आणि एक ऍग्रिकल्चर. आता मी थोडंसं डीप मला हे डिटेल एक सांगतो. अंडर कन्स्ट्रक्शन घर घेताना तुम्हाला रेरा सर्टिफिकेट सगळं बघणं गरजेचं आहे. दुसरं आहे एनी ऑर्डर, सँक्शन प्लॅन, त्यानंतर कमिन्समेंट सर्टिफिकेट, कम्प्लिशन सर्टिफिकेट. आता समजा अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर कम्प्लिशन नाही मिळणार, पण अलॉटमेंट लेटर असतील, बुकिंग फॉर्म असेल, तुमच्या पेमेंट रिसिप्ट असतील, बँकेचे APF लेटर असेल, या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. याच्यामध्ये काय होतं की सँक्शन प्लॅन हा फ्लोअर बघायचा आणि तुमची बिल्डिंग आणि तुमचा मजला या गोष्टी फक्त बघायच्या, क्रॉस चेक करायच्या की त्याप्रमाणेच बांधलेल्या आहेत का. एनी ऑर्डर मध्ये काही रूल्स रेग्युलेशन्स लिहिलेले असतात शेवटच्या पेजवर, अटी शर्ती, तर त्या एक वाचायच्या. त्याच्यामध्ये तुम्हाला काही ऑब्जेक्शनल वाटलं तर मग तुम्ही तुमचं डिसिजन चेंज करू शकता. अच्छा. रिसेल प्रॉपर्टीमध्ये जिथं सोसायटी ऑलरेडी स्टॅब्लिश आहे आणि तुम्ही रेडी पोझिशन, ज्याला OCCC मिळालेलं आहे, कम्प्लिशन आणि ऑक्युपन्सी मिळालंय, तिथं तुमच्या नावावर म्हणजे जे प्रिव्हियस ओनर आहेत त्यांचे चेन ऑफ डॉक्युमेंट सगळे घ्यायचे. म्हणजे ते फर्स्ट ओनर असतील, सेकंड, थर्ड जे काही ओनर असतील, चेन ऑफ प्रिव्हियस एग्रीमेंट्स, त्यानंतर सोसायटीची NOC, नो ड्यूज सर्टिफिकेट, इलेक्ट्रिसिटीचं बिल, त्यानंतर गॅस पाईपलाईन असेल त्याचं बिल, त्यानंतर तुमचं प्रॉपर्टी टॅक्स, ज्या व्यक्तीच्या नावावर प्रॉपर्टी टॅक्स लिहिलेला आहे त्याच्यासोबतच आपण डील करतोय का हे बघणं गरजेचं आहे. त्यासोबतच आता आपण जी सांगितली एनी ऑर्डर असेल, सँक्शन प्लॅन असेल, ही बिल्डरची लिस्ट, कार पार्किंग अलॉटमेंट लेटर असेल किंवा तुम्हाला जर दुसरं काही दिलेलं असेल, ॲम्युनिटीची लिस्ट असेल, स्पेसिफिकेशनची लिस्ट असेल, ती घेऊ शकता. लँडमध्ये एनए लँड असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिलं एनए कुठला आहे, कारण लोकांना एनए म्हणजे फक्त रेसिडेन्शियलच असतो असं मॅक्सिमम लोकांची धारणा आहे. पण एनए गोडाऊन असू शकतो, वेअरहाऊस एनए असू शकतो, इंडस्ट्रियल एनए असू शकतो, फार्म हाऊस एनए असू शकतो, रिसॉर्ट एनए असू शकतो. एनएचा प्रकार कुठला हे एनए ऑर्डरमध्ये दिलेलं असतं. त्यासोबतच अटी शर्ती बघायच्या. त्यानंतर सँक्शन प्लॅन, त्यानंतर त्या पर्टिक्युलर प्लॉटचं क प्रत असणं गरजेचं आहे. क प्रत त्याच वेळेस मिळते. क प्रत म्हणजे तुमच्या चारी बाजू मोजलेले आहेत आणि ते डिमार्क केलेले, डिमार्केशन कॉपी, सरकारी मोजणी, त्यानंतर तुमचा लेआउट, ज्या लेआउटमध्ये तुम्ही घेतलेला आहे, आणि बाकीचे जे रेग्युलर डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे तुमच्या नावावर तो टॅक्स रिसिप्ट आहे का, एनए टॅक्स भरताय का, वगैरे वगैरे. ॲग्रिकल्चर लँडमध्ये तुम्ही 7/12, फेरफार, 8 सरकारी मोजणी, क प्रत आणि गाव नकाशा या बेसिक गोष्टी बघणं गरजेचं आहे. आणि या जर नसतील तर तुम्ही रिस्क घेताय हे लक्षात घ्या. बरीच लोक फक्त 7/12च्या भरोश्यावर घेतात, जे खूप रिस्की असू शकतं, कारण 7/12 हा बनवला जाऊ शकतो, बोजा असू शकतो, आणि तुम्हाला थोडंसं लिगल कन्सल्टंट कडून ऍडवाइस घेणं गरजेचं आहे.
शेवटचा एक सल्ला असेल की तुम्ही जर शेतजमीन घेताय, हे महाराष्ट्राचे रूल्स वेगळे आहेत, त्यामुळे तुमचा कन्सल्टंट हा महाराष्ट्रातला पाहिजे. बरीच लोकांच्या ओळखी काय होतं की समजा तुम्ही बाय चान्स दिल्लीवरून जॉबसाठी पुण्यात आले आणि तुमचा कन्सल्टंट किंवा ॲडव्होकेट दिल्लीमध्ये बसलाय आणि तुम्ही त्याला इथले डॉक्युमेंट पाठवतात, त्याला इथल्या लोकल रूल्स रेग्युलेशनची कदाचित माहिती नसेल आणि तो चुकीचा सल्ला देऊ शकेल. त्या अडचणी आणू शकतात. तुमचं वाक्य नेहमीच आहे की रिअल इस्टेट इज लोकल. रिअल इस्टेट इज लोकल, सो यू नीड टू थिंक लोकली. ही सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित चेक केले पाहिजे. सर, तुम्ही आता सांगितलं की रिअल इस्टेटमध्ये ज्याला म्हणजे घर घ्यायचं आहे, जमिनीचा तुकडा घ्यायचा आहे, असं जर असेल तर किमान इतके पैसे पाहिजेच. म्हणजे काही लाखांमध्ये, आता काही कोटींमध्ये काम गेलेलं आहे. असे काही पर्याय आहेत की ज्याच्याकडे लिमिटेड पैसे आहेत, समजा 50,000 आहे, 1 लाख आहे, तरी त्याला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची आहे. जसं आता गोल्डमध्ये ETF मध्ये करता येतं, तर तसे काही रिअल इस्टेटच्या बाबतीमध्ये आहे? हो, असं होऊ शकतं. पण या प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की समजा XYZ बँक आहे, तर त्या बँकेचं स्टॉक मार्केटमध्ये शेअर आहे, म्युच्युअल फंड आहे, तर ती बँक त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी कोणालाच पैसे देत नाही, लक्षात घ्या. पण तीच बँक ऍसेट, जी फिजिकल ऍसेट आहे, घर असेल, शॉप असेल, ऑफिस असेल, तिथं 95% 90% 95% अगदी रिसेलमध्ये 100% फंडिंग करायला तयार असते. बरोबर. याची खात्री असते की ही जी ऍसेट ज्याच्यावर बँक लोन देते, बँक कॉन्फिडंट आहे की हे पैसे माझे बुडणार नाही, हे सिक्युअर ऍसेट मध्ये येतं. आणि बँकेला स्वतःच्या स्टॉकवर माहित नाही की उद्या हे माझं चालणार आहे का कमी होणार आहे, वाढणार आहे. त्याच्यासाठी कुठला प्रोडक्टच बनवला नाही त्यांनी. स्टॉकसाठी इन्व्हेस्ट करण्यासाठी घ्या, ते म्हणतील तुम्ही पर्सनल लोन घ्या. आणि मग हे डिप्लोमॅटिक आहे थोडंसं. बरं, आता तुमच्या ओरिजिनल प्रश्नाकडे येतो की अशी काही पर्याय आहेत का ज्याच्यामध्ये स्मॉल अमाऊंट मध्ये एंट्री करता येते? अशी नक्कीच करता येते. REIT ड्युरिंग PhD मी एक रिसर्च पेपर लिहिला होता, REIT म्हणून, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. असे ट्रस्ट वेगवेगळे आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आहे, हायवे आहे, फ्रॅक्शनल ओनरशिप आहे. तर याचं काय संदर्भ असतो की बेसिकली तुम्ही हे इक्विव्हॅलंट टू रिअल इस्टेट म्युच्युअल फंड सारखंच काम करतं. एक प्रोफेशनल कंपनी असते ज्यांना जे मॅनेज करतात या ऍसेटला, आणि ही ऍसेट क्लास फक्त A ग्रेड मध्ये इन्व्हेस्ट करते. म्हणजे A ग्रेडच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्याला एक क्रायटेरिया आहे. जसा 5 स्टार हॉटेल एक क्रायटेरिया असतो, तसा A ग्रेड, B ग्रेड, A++ अशा क्रायटेरिया आहेत, एक नॉर्म्स आहेत. तर त्याप्रमाणे मग त्या प्रॉपर्टीज मध्ये इन्व्हेस्ट करतात. आणि यू कॅन ओन फिजिकल ऍसेट बट इन अ फ्रॅक्शनल मॅनर. म्हणजेच काय, एक 5,000 स्क्वेअर फीटचा तुकडा 100 लोक मिळून घेत आहेत, 1 लाख रुपये देऊन. समजा 50 लाख रुपये केले, 50 लोकांनी मिळून एकत्र एक ऍसेट घेतली 5,000 स्क्वेअर फीटची. कुणालाच माहित नाही की माझा तुकडा कोणचा आहे, पण ती 50 लोक ती ओन करतात. बरोबर. पण तुम्हाला याच्यामध्ये 2 फायदे होतात. एक तर A ग्रेड मध्ये असल्यामुळे MNC क्लायंट असतो, टेनंट प्रोफाईल स्ट्रॉंग असते, मिळणारा हे फक्त इन्व्हेस्टरसाठी आहे, इंड साठी नाही. रिटर्न्स मिळणारे असतात ते 12, 15, 16% असतात. आणि प्लस डिव्हिडंड, ज्याला लाभांश म्हटलं जातं, ते तुम्हाला ऍज अ बोनस म्हणून मिळतं. जसं जसं ग्रो करेल तसं तसं. कारण रेंट सुरू होताना तो एक लिमिट पर्यंत असतो, मग 5% एस्केलेशन पर इयर, 10%, 20% असं होत जातं आणि तुमचे पैसे वाढत जातात. बरं, आता याच्यामध्ये बऱ्याच लोकांना असेल मी घेतलं, मला तर माहित नाही माझा तुकडा कोणचा, आणि मला विकायचा असेल तर तुम्ही इमिडिएट सेम डेला 24 hours मध्ये विकून तुमचे पैसे अकाउंटला येतात. ही फ्लेक्झिबिलिटी पण आहे, लिक्विडिटी पण आहे की तुम्हाला एकदम एक्झिट आणि प्रॉफिटेबल एक्झिट मिळते. 50,000ला तुम्ही 60,000, 70,000 जे काही. पण याची माहिती खूप लोकांना, म्हणजे इव्हन मला पण नव्हती याच्या आधी. फ्रॅक्शनल ओनरशिप आहे ना, तेवढं पॉप्युलर नाहीये. बघा, आपण जे भारतात बघतोय ना, ट्रेंड्स असतील, प्रॅक्टिसेस असतील, या सगळ्या गोष्टी आहे ना, आपण अमेरिकेच्या कॉपी करतो. हे माझं स्पष्ट मत आहे. 10 वर्षाखाली तिथं फ्रॅक्शनल ओनरशिप आली. म्हणजे त्यांच्याकडे फ्रॅक्शनल ओनरशिप 2005ला आली, ती आपल्या इथं 2016-17ला पहिली आली स्पेस. तर म्हणजेच काय आहे की 10-15 वर्ष लागतात आपल्याला ते कॉपी करायला. तिथं सगळा कचरा झाला ना, त्यावेळेस आपल्या इथं ते ट्रेंडिंग असतं सोप्या भाषेत. तर आता ही जी गोष्ट आहे फ्रॅक्शनल ओनरशिप, ही रिसेंटली 3 महिन्यापूर्वी स्मॉल अँड मीडियम फ्रॅक्शनल ओनरशिप आली, SM REIT आली. आता याच्यामध्ये अजून कमी, याच्यामध्ये अगदी 5,000, 10,000 पर्यंत इन्व्हेस्टमेंट येण्याची शक्यता आहे. म्हणजे काय, अगोदर रूल कसा होता, REIT काढायचे तर तुम्हाला 500 कोटीचं सिक्युरिटी डिपॉझिट RBIला सेबीकडे ठेवावं लागायचं. हे सेबी रेग्युलराइज होते. मग एवढे मोठे प्लेअर ज्यांना 500 कोटी डिपॉझिट ठेवू शकेल अगेन्स्ट दी सिक्युरिटी, तर मग तेवढे मोठे प्लेअर नव्हते. पण SMला त्यांनी माझ्या मते कमी केलेली आहे ती, आणि खूप लोक येतील. आणि तुम्ही जे बघता को लिव्हिंग, को वर्किंग, हे पार्ट ऑफ फ्रॅक्शन आहे, पण तिथं पूर्ण ऍसेट विकत घेण्याची
अट असते. फॉर एक्झाम्पल एक स्टुडिओ अपार्टमेंट आहे जे 180 फुटाचं आहे, तर तिथं 10 लोक घेत नाहीये. पण आता एक थोडंसं इंटरनल सांगतो तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून. मी एका ग्रुप सोबत काम करतोय जिथं साधारण 50,000 कोटीचं लँडमध्ये फ्रॅक्शनल ओनरशिप आणण्याची त्यांची तयारी सुरू आहे आणि हे खूप मोठ्या स्केलला आहे. मी मागच्या 1.5 महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये होतो, त्यावेळेस त्यांनी मला एका प्रायव्हेट 50 लोकांसमोर बसवलं होतं जी कमीत कमी 500,000 कोटी रुपये टाकणार आहेत त्या कन्सेप्टवर. आणि बिग शॉट म्हणजे अख्ख्या भारतातून इन्व्हाइट केले होते त्यांनी. आणि तिथं लक्षात आलं की बाबा हे लँडमध्ये अजून कोणी ट्राय नाही केलेलं. म्हणजे एक लँड घ्यायची आणि त्याची ओनरशिप द्यायची आणि त्याच्यावर काहीतरी बनेल त्याचा लाईफ टाईम. आता हे इनडायरेक्ट काय आहे, मगरपट्टाच आहे. बेसिकली मगरपट्टा काय आहे, लीज होल्ड प्रॉपर्टी आहे. 999 किंवा 99 वर्षाच्या करारावर दिलेली आहे. तुमचं स्ट्रक्चर अपार्टमेंट ही फ्री होल्ड आहे, पण ते जे अपार्टमेंट जी बिल्डिंग ज्याच्या जागेवर उभी आहे ना ती अजून मूळ शेत मालकाचीच आहे. म्हणजे तुम्ही कधीच त्या प्रॉपर्टीचे मालक होऊ शकत नाही. तुम्ही सोसायटीचे शेअर सर्टिफिकेट किंवा शेअर होल्डर्स होऊ शकता, तुमचं शेअर दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकता, ओनरशिप मिळू शकत नाही. तर पुढचे काही ट्रेंड आहेत ना ह्या ब्लॉकचेन आधारित असतील ज्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन होऊ शकत नाही. आता सगळ्याच गोष्टी ज्या आहेत, इव्हन लँड असेल किंवा फ्लॅट असेल, हे सगळ्या ऑनलाईन अवेलेबल आहेत. आट आला, प्रत आली, मोजणी आली, सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे. त्यामुळं जे मॅनिप्युलेशन चान्सेस होते किंवा फसवणुकीचे प्रकार होते ते होणार नाहीत. पण REIT सारखे अजून 2-3 ऑप्शन्स आहेत जे थोडेसे रिस्की वाटतात, त्यामुळे मी तो उल्लेख नाही करत आहे. पण ते आता एक इनिशियल स्टेजला आहे. पण REIT हे सेबी रेग्युलेटेड आहे, गव्हर्नमेंट बॉडी त्याला गव्हर्न करते आणि तिथं फसवणूक होण्याची शक्यता नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलच्या ऍपमध्ये बघू शकता आजचा भाव काय आहे, मला मिळणारे पैसे काय आहेत, आणि तिथं ग्रोथ 15% 14% मिळू शकते. थोडक्यात ते शेअर सारखं आहे. आता बघा याच्यामध्ये डिफरन्स काय होतो, रिअल इस्टेटचे म्युच्युअल फंड पण असतात जे तुम्ही म्हणताय ते शेअर आहे. ही फिजिकल ऍसेट ओन करताय ना, भले 50 लोक करतायत पण ती फिजिकल आहे. बरोबर आहे. इथं कोणी बाहेरचा येऊन कंट्रोल नाही करू शकत. माझं आज मी 15,000 रुपये पर स्क्वेअर फीटला विकत घेतली ती फिजिकल ऍसेट, तर उद्या चालून ती 13,000ला कधीच नसते. ती स्टेबिलिटी आहे, खाली नाहीये. तुम्ही रिअल इस्टेट ओन करता ती पण फिजिकल फॉर्म मध्ये, फक्त ग्रुप ऑफ पीपल एकत्र येतात. क्राऊड फंडिंग ज्या पद्धतीने बिझनेस मॉडेल मध्ये काम करतं एक्झॅक्टली फ्रॅक्शनल ओनरशिप तसं करतं. फक्त इथं तुम्ही, कारण 50 लोकांचे मतभेद असू शकतात ना, बरोबर आहे, ऑपरेट कोण करणार वगैरे, त्यासाठी एक प्रोफेशनल एजन्सी हायर केलेली असते. सोसायटी सारखं आपल्या वतीनं ते डिसिजन घेतात आणि ते प्रॉफिटेबलच असतात. आतापर्यंत असं एकही REIT नाही जे लॉस मध्ये. बरं, त्यामुळे एकही नाहीये भारतात. आता 5च आहेत, 5ही एकदम बेस्ट करतात. एम्बेसी आहे, माइंडस्पेस आहे, ब्लॅकस्टोन आहे. 5च आहेत फक्त. 500 कोटीची सिक्युरिटी डिपॉझिट. मौल्यवान माहिती असते ती कमी असते. नाही, हे इंटरनल सर्कल मध्येच फिरतात. कारण काय आहे, त्यांचे जे तुम्ही बघा BKC मध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल ना त्यावेळेस तिथले टेनंट बघा. अच्छा, हे टेनंट बाय चान्स आलेले नाहीत, बाय चॉईस आलेत. अच्छा, म्हणजे तिथं जागा मिळवणं हे एक स्टेटस सिम्बॉल आहे कंपनीला. तिथं 4 लाख रुपये पर स्क्वेअर फीट तुम्हाला रेट चालू असेल तरी लोक घ्यायला तयार आहेत. बरं, BKC बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई. तर हे बाय चॉईस आहे. तिथं बसणारी जी एजन्सी आहे, जी मॅनेजमेंट कंपनी आहे, ही मोठ्या कंपन्या आहेत. म्हणजे मी तुम्हाला काही प्रॉपर्टी मॅनेजमेंट कंपन्या सांगतो, JLL, CBRE, नाईट फ्रँक, यांचा टर्नओव्हर गुगल करावा ऑडियन्सनी. त्यांचा टर्नओव्हर भारतात असून ती बाहेरची कंपनी आहे. 190 देशांमध्ये ते असतात. 10,000 कोटी 20,000 कोटी CR मध्ये सांगतोय मी. तर असा टर्नओव्हर आहे एका मॅनेजमेंट कंपनीचा. त्यावरून त्यांची प्रोफेशनलिझम आणि क्रेडिबिलिटी तुम्हाला समजून येईल. प्रचंड आहे तो. सर, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे एखाद्याला घर घ्यायचं आहे किंवा तुम्ही आत्ता म्हटलं तसं गुंतवणूक करायची आहे, सेकंड गुंतवणूक असेल, काही पण असेल, ब्रोकरचा जो रोल असतो तो खूप महत्त्वाचा असतो. तर आत्ता त्याविषयी काय सांगाल तुम्ही? लोकांनी कशी मदत घेतली पाहिजे ब्रोकरची किंवा नाही घेतली पाहिजे? काय सिच्युएशन आहे? सर, काय आहे माहिती का, ब्रोकरला ब्लॅकलिस्टेड प्रोफाईल मध्ये टाकलंय. आपल्याला कुठल्याच गोष्टीमध्ये दलाल नकोय. बरोबर, ही ह्युमन सायकोलॉजी आणि आय ॲप्रिशिएट दॅट. मी ॲग्री आहे त्याला, मला पण जर गेलं. पण ब्रोकर का नकोय, तर तो मनाचं काहीतरी करेल. फॉर एक्झाम्पल, प्रत्येक गोष्टीमध्ये दलाल आहेत. फॉर एक्झाम्पल शेअर मार्केट, तुम्ही शेअर ब्रोकरेज फर्म्स बघा, 1000 कोटीचा टर्नओव्हर आहे, तिथं त्यांना प्रॉब्लेम नाही. रेल्वेचं बुकिंग करतोय आपण, तिथं दलाल बसलेले आहेत.
घर भाड्यानं घ्यायसाठी सुद्धा लागतोच, सगळेच लागतात. मग त्या केसमध्ये काय झालं, हे ब्लॅक लिस्टेड प्रोफाईल आहे, हे फक्त रिअल इस्टेट पुरतं आहे. म्हणजे LIC एजंट आहे तर त्याला काही एवढा त्रास नाही होत, ब्लॅक लिस्टेड म्हणत नाही, तो एक एजंटगिरी करतोय असं बोलतात. पण इथं काय होतं की ह्या ब्रोकरला इज्जतच नाही मार्केटमध्ये, रिअल इस्टेट ब्रोकरला. आणि नो ब्रोकर सारखी एखादी कंपनी येते आणि ती स्वतःच ब्रोकरेज करते. आता याचं उदाहरण सांगतो मी ट्रेनर आहे. नो ब्रोकर म्हणून ज्या लोकांनी डोक्यावर घेतलंय त्या कंपनीला, जी स्वतःच रेराच्या कुठल्याही वेबसाईटवर नो ब्रोकर प्रॉपर्टी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने तुम्ही ज्यावेळेस रेरावर एजंट कॅटेगरीमध्ये सर्च करता, तुम्हाला प्रत्येक स्टेटमधलं त्याचं लायसन्स मिळेल. म्हणजेच काय, ती स्वतः एक ब्रोकर कंपनी आहे. नाव लावलं म्हणजे तुमच्या ऍक्टिव्हिटी बदलल्या का? नाही होत. आता चॅनल पार्टनर म्हणजेच काय आहे की तो व्यक्ती तुमच्याकडून ब्रोकरेज घेतो का? नाही घेत. आता मी डिफरन्स सांगतो, ब्रोकर आणि चॅनल पार्टनर मध्ये ह्यूज डिफरन्स आहे. चॅनल पार्टनर होण्यासाठी तुम्हाला 6 महिन्याची म्हणजे 6 महिन्याचा वेटिंग पिरियड असतो. तुम्हाला एक सर्टिफिकेशन कोर्स करावा लागतो. तिथं IBPS एक्झाम घेते, म्हणजे तुम्हाला जाऊन सेंटरवर एक्झाम द्यायची आहे. तिथं कॉपी पेस्ट नाही चालत. आणि हे पास झाल्यावर तुम्हाला एक लायसन्स मिळतं आणि नंतर मग तुम्ही चॅनल पार्टनर म्हणून काम करू शकता अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीज मध्ये. म्हणजे आता पूर्वी जे व्हायचं, कोणी लॉन्ड्रीवाला आहे, किराणावाला आहे, भाजीवाला आहे, तो झाला ब्रोकर. तो ब्रोकर होऊ शकतो, तो चॅनल पार्टनर नाही होऊ शकत जोपर्यंत त्याच्याकडे ते लायसन्स येत नाही. म्हणजेच काय, इथं लायबिलिटी आहे. एखाद्या फ्लॅटमध्ये जर बिल्डरने फ्रॉड केला, काय केला तर 5% ऑफ दॅट युनिट कॉस्ट. मग ते युनिट काही असेल, फ्लॅट असेल, शॉप असेल, म्हणजे एखाद्याचं 2 कोटीचं युनिट आहे तर ह्या ब्रोकरला 10 लाखाची कमीत कमी पेनल्टी आहे आणि प्लस 3 वर्षाची जेल आहे. आता एवढी रिस्क घेऊन तो व्यक्ती तुम्हाला कशाला डुबवायला येईल? प्लस आता नवीन रूल आहे, 15B क्लॉज आहे, त्यामध्ये असं आहे की प्रत्येक अग्रीमेंट मध्ये चॅनल पार्टनरचं नाव आहे. तो पळूच शकत नाही, मी केलं नव्हतं किंवा असं नव्हतं केलं, म्हणजे तिथं लूप होल संपला. आता ब्रोकर काय आहे, ब्रोकर हे रिसेल रेंटल मध्ये आजही आहेत. म्हणजे ज्या लोकांना बेसिक फ्लॅट पाहिजे किंवा एखाद्या सोसायटीमध्ये मला पर्टिक्युलर घर पाहिजे, तर ती इन्व्हेंटरी रेराच्या अंडर येत नाही. म्हणजे ज्याला कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळाले किंवा OC मिळालं, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळालं, ती इन्व्हेंटरी हे रिअल इस्टेट रेराच्या अंडर येत नाही, त्यामुळे त्याला सर्टिफिकेट लागत नाही. आज थोडा आहे, पण ते 10-12% आहे सर. ऑनेस्टली 90% जे आहे ना, ती मॅक्सिमम इन्व्हेंटरी, न्यू इन्व्हेंटरीकडे लोकांचा कल असतो आणि ते पैसे घेत नाही. अजून मी या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगतो, चॅनल पार्टनर तुमच्याकडून सिंगल रुपया घेत नाही. त्यांचं नॉलेज असतं, लोकल लेवलला त्यांना माहिती आहे की एखादा प्रोजेक्ट किती विकला जातोय. दिसतं ना, आता मी उठता बसता समजा 4च प्रोजेक्टवर जातोय तर मला कळतं हे खरंच सेल होत आहे का, सेल्स मॅनेजर सारखं जॉब सोडून जात आहेत का, फायनान्शियल सिच्युएशन्स काय, यांचं काम किती वर जात आहे, किती स्लो आहे, किती फास्ट आहे. पण बाहेरून सॅम्पल फ्लॅट एकच व्हिजिट केली समजा मी ऍज अ बायर आणि मी बघितलं सॅम्पल फ्लॅट खूप सुंदर आहे, 4 लोक पण दिसत आहेत काम करताना, होईल असं म्हटलं तर मग तुम्ही रिस्की शॉट खेळताय. बरोबर आहे. एक्सपर्ट ओपिनियन ऑलवेज घ्या. जसं CA ला एक्झाम आहे, आर्किटेक्टला एक्झाम आहे, तशी ब्रोकरला पण एक्झाम आहे आणि ती एक्झाम पास झाल्यावरच त्याच्याकडे लायसन्स मिळत आहे. हे एक आता प्रोफेशनलिझम. अगेन हे अमेरिकेची कॉपी पेस्ट आहे. तुम्हाला सांगतो, अमेरिकेत जर तुम्हाला ब्रोकर बनायचं तर एका रजिस्टर्ड ब्रोकरकडे तुम्हाला 3 वर्ष इंटर्नशिप करावी लागते, त्यानंतर तुम्हाला ते लायसन्स मिळतं. त्याचंच काहीतरी एक मिनिमल व्हर्जन आपल्याकडे आहे. आणि मला गर्व आहे याचा की अख्ख्या भारतामध्ये महाराष्ट्र एकमेव राज्य आता पण जिथे हे सगळं प्रोफेशनल लेवलला आणि एवढ्या ऑर्गनाइज वेने सुरू आहे. अजून बाकीच्या याच्यामध्ये नाहीये. जे बाकीच्या ठिकाणी काय आहे, रेरा आहे, पण तिथं तुम्ही नुसतं ऍप्लिकेशन द्यायचं, अटॅच करायचे झेरॉक्स आणि तुम्हाला लायसन्स मिळणार. एक्झाम अजून दुसऱ्यांनी अडॅप्ट नाही केलेली. म्हणजेच काय, आपल्या इथं पुणे, मुंबई या ठिकाणी जर तुम्ही घेत असाल तर त्यातल्या त्या देशाच्या तुलनेनं सेफ हातात तुम्ही खेळताय. बरोबर आहे. पण एक्सपर्ट गायडन्स हे नेहमीच आपल्याला मदत ठरू शकतं. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये लोकांची गुंतवणूक सेफ झाली पाहिजे म्हणून गव्हर्नमेंटनं कुठले इनिशिएटिव्ह घेतले पाहिजे असं वाटतं आत्ताच्या सिच्युएशनला? बघा, गव्हर्नमेंट फार तर रूल्स रेग्युलेशन्स आणू शकतं सर, पण तिथं प्रत्येक ठिकाणी काही ना काही लूप होल्स असतील. म्हणजेच काय, जेवढे कायदे असतात ना, हुशार वकील त्याला 100 पळवाटा काढतात एका कायद्याला. तर म्हणजेच काय, या दोन्ही पार्टी कधीच, आपण जे म्हणतो की फेवरेबल सिच्युएशन असेल, सगळे सिग्नल ग्रीन झाले तर मी घर सोडेन आणि मग मी पोहोचेल वेळेत, असं होऊ शकत नाही. काही ठिकाणी अपडाऊन्स येतील, काही ठिकाणी येतील. आता गव्हर्नमेंट त्यांच्या पद्धतीने सगळंच करतंय की, फॉर एक्झाम्पल प्रधानमंत्री आवास योजना आणली, घरकुल योजना आहे ग्रामीण भागामध्ये, त्यानंतर रेरा आला, रेरा ऍक्टिव्हली बिल्डरवर लक्ष ठेवतोय, हे करतोय. त्यानंतर एक्झाम्स घेत आहेत प्रत्येक ठिकाणी.
ईसी खूप स्ट्रिक्ट आहे, रूल्स रेग्युलेशन बायपास नाही करू शकत. आणि बरेचसे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला सबसिडी मिळते किंवा हे मिळतं, बँक लोन इझी केलेलं आहे, आरबीआयने परत रेपो रेट कमी केलेला आहे, फेवरेबल आहे. तर माझ्या मते गव्हर्नमेंट फक्त एवढंच आहे की टॅक्सेशन खूप हेवी आहेत. मी ज्यावेळेस बाहेरच्या देशांच्या नागरिकांना बोलतो आणि हे करतो ना, हे जाणवतं प्रकर्षानं की इथं अक्षरशः रक्त पिळून सरकार मोठं होतंय. असं नसलं पाहिजे. म्हणजे माझं सरकारच्या बाजूनं किंवा एक विनंती आहे की बाबा तुम्ही टॅक्सेशनवर काम करा. जे 12 लाख रुपये म्हणताय ना, आज तुम्ही जर पेट्रोल आणि डिझेल 100 रुपये, ते 12 लाख रुपये कुठे उडून जातात या सिटीमध्ये कळत नाही पुणे मुंबईला राहणाऱ्या व्यक्तीला. आणि 1 लाख रुपये महिन्यानं 12 लाखावर तुम्ही टॅक्स कमी केला, हे केलं ते केलं, असं जमत नाही. म्हणजे तुमचं काहीतरी एक नॉमिनल हे असलं पाहिजे. सर मलाही असंच वाटत होतं आधी, पण मी काही दिवसाच्या आधी एक ट्रेनिंग केलं होतं फायनान्सचं. त्याच्यात असं कळलं की काही स्टेटमध्ये म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये 40% टॅक्स आहे. तर त्या तुलनेत मग तुम्ही ज्या देशांचा उल्लेख करताय ना सर, तिथं गव्हर्नमेंट जबाबदारी घेतं, म्हणजेच काय एक बाप म्हणून काम करतं. त्याच्यावर मी पण रिसर्च केला होता. ज्या कंट्रीजमध्ये 40% टॅक्स घेतला जातो आणि तिथं सरकारी स्कूल्स हे खूप स्ट्रॉंग आहे, एज्युकेशन 1 नंबरचं क्वालिटी आहे, हॉस्पिटलायझेशन 0 रुपये आहे. इथं प्रत्येक ठिकाणी आपणच करायचंय, सरकार कोणाकडेच येत नाही. म्हणजे राशनमध्ये सुद्धा भ्रष्टाचार आहे, पेट्रोल पाणी टॅक्स, 1 रुपयाच्या शॅम्पूच्या पुडीमध्ये पण जीएसटी आहे, साखर तेल तूप तर सगळं भ्रष्टाचार आहे, करप्टेड आहे. मग इथं कशाची जबाबदारी घेतली सरकारनं? रोडच नाहीये पण रोड टॅक्स द्यायचा आहे, गाडी घेतोय पण त्याची काही हीच नाहीये. आता आपल्याकडे असा कुठं नियम आहे की 5 स्टार रेटिंग असेल तरच गाडी उतरवली पाहिजे रोडवर? हे गव्हर्नमेंटने रूल बनवलं तर सगळेच 5 स्टार रेटिंग बनवावीच लागेल ना. तुम्ही गाडी बनवताय टीनचा डब्बा, जे रिक्षाने ठोकलं तर वाकडं तिकडं होऊन जीव जातो, मग ती स्वस्तात लॉन्च करायचा अधिकार कोण दिला? गव्हर्नमेंटने दिला ना. बाप असं नाही करू शकत. चालवताय तर नीट चालवा, असं माझं म्हणणं आहे. तुम्ही ज्या देशाचं उदाहरण घेतलं ना, तिथं लोकही तेवढे रिस्पॉन्सिबल आहेत आणि ती फेवरेबल सिच्युएशन. म्हणजे 40% देताना त्यांना रिग्रेट नाही होत. बरोबर. आपल्याला इथं 4% देताना होतो ना, कारण आपल्याला ज्या खड्ड्यांवरून जायचं आहे, जिथं मी 1 कोटीचा फ्लॅट घेतो आणि माझी गाडी अर्धी पाण्यात आहे पावसाळ्यात, माझं हे मेंटेनन्स ह्यूज आहे, इकडं फ्लॅटचा आहे आणि इकडं रोडचा आहे, आणि मी विचारूच कोणाला शकत नाही, ही मजबुरी आहे. मी कुणाला विचारणार आज पाणी का थांबलंय? आता हिंजेवाडीतलं उदाहरण, आता समजा हिंजेवाडीमध्ये लोकांनी करोडो रुपये टाकून फ्लॅट घेतले आणि आताची सिच्युएशन गुरुग्राममध्ये कालचंच उदाहरण आहे. आपण 24 तारखेला बोलतोय, 22 तारखेला माझ्या मते पाऊस झाला आणि 10 कोटीचा जो फ्लॅट ओनर होता त्याची गाडी जवळपास 35 मिनिट पाण्यात, अर्धी काच लेवलला आलं होतं पाणी. 10 कोटीच्या फ्लॅट ओनरची त्याच्या सोसायटीच्या अलीकडे 400 मीटरवर. कुठली सिच्युएशन? गुरुग्राम मधले. तुम्ही व्हिडिओ पण आहे तो युट्यूबवर बघा. म्हणजे त्यानं काय म्हणून ते पैसे द्यायचे. बरं, 10 कोटीवर त्यानं 6-7% स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन दिली, म्हणजे 60-70 लाख रुपये भरले. गाडी घेताना त्याच्यावर जवळपास 40% कर भरलेला आहे. त्या रोड ट्रान्सपोर्टला आरटीओला टॅक्स भरलेला आहे. डिझेल पेट्रोल खरीदतोय त्याच्यावर टॅक्स भरतोय, मेंटेनन्सवर भरतोय. मग त्यानं जगायचं कशासाठी? म्हणजे हे कशासाठी चालू आहे? अगदी बरोबर आहे सर. घर किंवा बाकी रिअल इस्टेटमध्ये कर्ज हा एक खूप महत्वाचा घटक आहे. कर्ज घेत असताना एखाद्यानं काय काळजी घेतली पाहिजे? बघा, कर्ज बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन आहे. मी ICICI होम लोन मॅनेजर होतो. लोक ज्याला बँक समजतात ती बँक पण असली पाहिजे. आपल्याकडे बँकेची एक लिस्ट असते गुगलवर. बरेच लोक जी वेगवेगळ्या पतसंस्था किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट कडून घेतात ना, ते समजतात की ती पण एक बँक आहे. बँक हे ढोबळमानानं दिलेलं एक उत्तर आहे, पण ती बँक नाहीये. त्याला सगळीकडेच RBIचे रूल्स रेग्युलेशन नाही. NBFC कुठली पण ही बँक नाहीये, लक्षात घ्या. ती एक फायनान्स इन्स्टिट्यूट आहे आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे प्लेयर पण येतात. बँक कोण आहे? SBI किंवा नॅशनलाइज, ह्यांना बँक म्हणा. बाकीचे जे प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे त्याला NBFC आहेत ना, हे एकतर RBI रेपो लिंक असतं तुमचं लोन, किंवा MCLR असतं. तर MCLR असेल तर बँक डिसिजन मेकर आहे. मग RBIने कमी केला आणि बँकेनं नाही ठरवलं कमी करायचं, तरी तुम्ही बोंबा आहे. आता सुरुवात करूया की तुम्ही कुठल्या बँकेकडे गेलं पाहिजे. तर जिथं तुमची प्रॉपर्टी सेफ हातात आहे. म्हणजेच काय, तुम्ही ज्यावेळेस APF नंबर बघता अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये, जर तिथं एक पण नॅशनलाइज नसेल तर म्हणजे रिस्की आहे. काहीतरी इथं पोस्ट डेटेड देऊन किंवा पेंडिंग ठेवून यांनी हे APF घेतलेलं आहे, याचा अर्थ असा होतो. म्हणजेच काय, तिथं रिस्की आहे. काही ठिकाणी बिलकुलच नाही. कारण काय, त्यांच्या रूल्स रेग्युलेशन स्ट्रिक्ट आहेत.
अच्छा. तिथं डॉक्युमेंट तुम्ही नॅशनलाइज बँकेकडे असं नाही म्हणू शकत. आता त्यातल्या त्यात SBI असेल किंवा ही असेल ना, तर तुम्हाला पळवाट नाहीये, ते दिल्याशिवाय पुढे जात नाही. मग बिल्डर काय, मला फास्ट अप्रुव्हल पाहिजे, तर मग मी दुसऱ्या 2-4 बँकेचे लोगो लावतो आणि म्हणतो यांच्याकडून लोन मिळेल. दुसरी गोष्ट, लोन घेताना आता बिल्डरला 0.4% किकबॅक मिळतो. किकबॅक म्हणजे तुमच्या लोन अमाऊंटच्या 0.4% इन्सेंटिव्ह बिल्डरला मिळतो. त्यामुळे बिल्डरनं काय केलेलं आहे, लोन घेतलं तर आमच्याकडे नाही तर फ्लॅट बुकिंग करायचं नाही. जर असं कुठे तुम्हाला दबाव होत असेल तर तुम्ही सिम्पली एक सँक्शन लेटर घ्या, तुम्हाला ज्या बँकेत पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला SBI पाहिजे, तर त्याला ती मजबुरी आहे आणि तुम्ही रेरामध्ये कंप्लेंट करू शकता. असं कुठलाच नियम नाही की ते सांगेल तीच पूर्व दिशा. अच्छा. हे ग्राहकांनी लक्षात घ्यावं. मॅक्सिमम लोक भरडली जातात या केसमध्ये. काय होतं सांगतो, कारण लोन साधारण आपण बिल्डरकडून ज्यावेळेस घेतो त्यावेळेस प्रोसेसिंग फी वगैरे हे टर्म्स कंडिशन त्यांनी ठेवलेले. आपलं ते लोन मध्येच इन्शुरन्स पण ऍड केला जातो. इन्शुरन्स तर अगदी 1 लाख 2 लाख 4 लाखाचा वन टाइम प्रीमियम. आता हे ऍड केलं जातं आणि सांगितलं जातं तुमच्या EMI मध्येच ते कव्हर करू, तुम्हाला ऍडिशनल खिशातून द्यायचं नाही. त्यातल्या त्यात ग्राहकाला वाटतं अरे बरं झालं, पण त्या 4 लाखावर मी परत 20 वर्ष तेवढं व्याज भरणार आहे, हे लोकांना लक्षात येत नाहीये. जी की मी इथं वन टाइम मध्ये सेटल केलं असतं तर ती अमाऊंट कमी असते. आता ढोबळ मनानं ज्यावेळेस लोन घेतं त्यावेळेस ही मेंटली प्रिपरेशन असली पाहिजे की तुम्ही जर 30 लाखाचं लोन घेता आणि 20 वर्षाचा टेन्युअर आहे तर तुम्ही 65 लाख ते 68 लाख भरणार आहात. म्हणजेच तुम्ही 30 लाखाचा किंवा 35 लाखाचा, लेट्स से तुमचं 10 लाख कॉन्ट्रीब्युशन होतं, 40 लाखाचा फ्लॅट घेत नाहीये तुम्ही, 68 लाखाचा फ्लॅट आत्ता घेताय आणि 20 वर्षानंतर ते पाडायच्या स्थितीत असेल ज्यावेळेस तुमचं लोन क्लिअर झालं असेल. त्यामुळे रिपेमेंटकडे लक्ष असणं गरजेचं आहे. ऍटलिस्ट एक EMI एवढे तरी पैसे तुम्ही भरा. मग तुम्ही टप्प्याटप्प्यानं भरा किंवा वन शॉट मध्ये भरा. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याचा EMI 30,000 रुपये असेल 50 लाखाच्या लोनला, तर 30,000 रुपये तुम्ही वर्षात एकदा भरा ऍडिशनल, किंवा महिन्याला 2-3 हजार रुपये असं करत ते प्रीपेमेंट करा. जेणेकरून तुमचा जो 20 वर्षाचा कालावधी आहे साधारण 13 वर्षापर्यंत येतो. म्हणजे 7 वर्षाची जी व्याजाची रक्कम आहे ती वाचली. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर याच्यामध्ये अजून काही करायचं तर मी एक सिंपल सजेशन देतो, एक ठोकताळ आहे. ज्या वेळेस तुम्ही लोन घेता त्याच दिवशी त्याच बँकेत करा किंवा कुठल्याही बँकेत लोन अमाऊंटच्या 10%ची SIP सुरू करायची. अच्छा. हा एक प्रो टिप आहे ऑडियन्ससाठी. जर एखाद्याचं लोन 30 लाख रुपयाचं आहे आणि त्याचा येणारा हप्ता मी आता तात्पुरतं समजावं म्हणून 30,000 रुपये पकडलं, तर त्यानं 3,000 रुपयाची SIP त्याच दिवशी करायची आणि लोन जोपर्यंत भरताय तोपर्यंत ती भरत राहायची. म्हणजेच काय, तुमचा असं समजायचं की माझा 30,000चा EMI होता त्याच्याऐवजी 33,000 झाला. बरोबर. ज्या दिवशी तुमचं लोन फोरक्लोज कराल तुम्ही त्या दिवशी तुमची जी काही अमाऊंट गेलेली आहे, प्रिन्सिपल प्लस व्याज, ह्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट तुमच्याकडे असेल, म्हणजे तुम्ही ती प्रॉपर्टी फुकट घेतली. बापरे. हे लोक समजून घेत नाहीत. हे सिंपल आहे. केलं तर SIP नाहीतर होम लोन. अरे ह्याला दोन्ही एकत्र जर खेळलात तुम्ही तर तुमचं घर फ्री होऊ शकतं. बरोबर. आणि हे तुम्ही कॅल्क्युलेटरवर कुठल्याही SIP कॅल्क्युलेटर घ्या, होम लोन कॅल्क्युलेटर घ्यायचं. सिंपल काय करायचं, गुगल करायचं, होम लोन कॅल्क्युलेटरमध्ये टाकायचा माझा रेट ऑफ इंटरेस्ट 8.5% एक्झाम्पल, माझं टेन्युअर 20 वर्ष 240 महिने, आणि इकडे टाकायचं खाली जे काही तुमचा मंथली लोन अमाऊंट असेल तर तुम्हाला EMI दिसेल. EMIच्या खाली सगळं खाली जायचं की इंटरेस्ट किती आहे, प्रिन्सिपल अमाऊंट किती जाते आणि टोटल अमाऊंट किती जाते. ही जी टोटल आहे ना सेम तेच 10 SIP कॅल्क्युलेटर उघडायचं, तेवढाच टेन्युअर आणि 3,000 रुपये एक्झाम्पल, या एक्झाम्पलमध्ये 3,000ची अमाऊंट तुम्ही तेवढंच 20 वर्षासाठी करणार आहे. तर तुम्हाला दिसेल ही जी इन्व्हेस्ट माझी जाती आहे प्रिन्सिपल प्लस व्याज जी काही टोटल जाते 63 लाख फॉर एक्झाम्पल 30 लाखाच्या लोनसाठी, तर तिथं तुम्हाला कमीत कमी 80-82 लाख रुपये म्हणजे 12 लाख रुपये प्लस मध्ये राहता. प्लस त्या प्रॉपर्टी जर तुम्ही बाय चान्स विकली तर त्यावेळेस जी काही किंमत असेल ती तुमचा बोनस आहे. वेगळं. इथं खूप मोठं उदाहरण आहे सर. आणि हे मी प्रूव्ह करू शकतो. आता आपल्याकडे डिव्हाइस नाही तर मी तुम्हाला इथं स्क्रीनवर दाखवलं असतं. हे कोणी पण करू शकतं. हो, एकदम सिंपल आहे. खूप छान सर. खास करून रिअल इस्टेट, घर, जमीन काय काळजी घ्यायला पाहिजे, अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही गप्पांच्या माध्यमातून सगळ्यांना माहिती दिलीत. 3S स्टॉक मार्फत खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर.